नमस्कार, पोलीस स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। उमरगा तालुक्यातील येनेगूर येथील महावितरणच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या। याचं कारण असं आहे की परिसरातील शेतकऱ्यांचं वीज व्यवस्थित मिळत नसल्यामुळे होत असलेलं अतोनात नुकसान या विरोधामध्ये नळगीळ येथील शेतकरी नेते नेताजी कवठे यांनी 1 तारखेला आत्मदहनाचा इशारा दिला होता। त्या अनुषंगाने तेथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून शेतकऱ्यांनी जाब विचारला असता पुढील 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी वीज व्यवस्थित निर्माण करून दिली जाईल आणि वीज पुरवठा व्यवस्थित चालू राहील अशा पद्धतीचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले। याचाच ग्राउंड रिपोर्ट पाहूयात आमचे प्रतिनिधी आनंद बागल यांच्याकडून। नमस्कार, आपल्यासोबत शेतकरी आहेत नेताजी कवठे, जे की आज 1 तारखेला त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता। त्यांना पाठिंबा दर्शवला होता जवळपास 400 शेतकऱ्यांनी। त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊयात। मी 2021 पासून याचा पाठपुरावा करतोय। तसं ट्रान्सफॉर्म होम मध्ये 2025 मध्ये मी निवेदन दिलं। आज हे उपोषणावर बसलो मी 8 फेब्रुवारीला। त्याच्यानंतर 2 महिन्याची मुदत दिली। पुन्हा सप्टेंबरमध्ये मी परत आत्मदहनाचा ही घेतला पवित्रा। 17 सप्टेंबर होता, त्या दिवशी लेखी दिली। परत मी काल 16 तारखेला गेल्या महिन्यात निवेदन देऊन आलो आणि मी आत्मदहन करणार म्हणून सांगितलं। त्याच्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून इथं बसून काम सुरळीत झालं आहे। जास्तीत जास्त 10 दिवसात काम होईल आणि प्रत्येक ठिकाणी शेतकरी अडवतोय आणि ही शेतकरीच मदत करत नाही याला। त्याच्यामुळे MSP आता मला माझं नळवाडी गाव, मला डाळिंबमध्ये जावं लागतंय, सुपतगावमध्ये। त्या गावातल्या शेतकऱ्याला मला सांगायची पाळी इथे आहे, पण शेतकऱ्यांनी तसं मदत करायला पाहिजे। आणि ही आडेसाहेब नावाचा अधिकारी आहे, अधीक्षक अभियंता, आणि काळेसाहेब तुळजापूरचे, यांनी महत्त्वाची भूमिका सहकार्य घेतली। 4 दिवस ते अधिकारी इथं बसून आहेत, मी सुद्धा कंटिन्यू इथं आहे। त्याच्यामुळे मी आता ही काम जास्तीत जास्त 10 दिवसात चालू होईल याच्यावर समाधान आहे। महावितरणच्या कामावर तुम्ही समाधानी आहात? आता आज झालेल्या कामावर समाधानी। आता ही 10 दिवसात मी प्रत्यक्ष काम बघतोय आणि स्वतः पॉईंटवर बसून आहे। रोज येतोय मी इथं, साईडवर जातोय, कोण शेतकरी अडवलाय तिथं सांगतोय, त्यांच्या सगळ्याबरोबर बोलतोय, चर्चा करून ही काम मार्गी लागलेलं आहे। आणि इथं आता किती जर गावल केलं तर 10 दिवसात कसल्याही परिस्थितीत काम चालू होतं। आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की 10 दिवसात तुमचं काम कंप्लीट होईल, अल्टिमेटम दिलं। समजा जर 10 दिवसांत चालतं 11 तारखेला मी पूर्ण सबस्टेशन बंद करणार, पूर्ण सबस्टेशन लाईन बंद करणार। तीव्र आंदोलन शेवटचा, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सबस्टेशन चालू होणार नाही। सुंदास साळुंके, राहणार कोराळ। शेतकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्याला हाय त्या परिस्थितीमध्ये लाईट 8 घंटे सुरळीत चालायला पाहिजे। 1 दिवसा DP बंद करून जनावराला पाणी नाही, माणसाला पाणी नाही, एकतर हिरव्याला पायऱ्या नाही, त्या हिरीत उतरता येत नाही। काय झालं गेलं तर हे काय शासन आम्हाला काय ही करणार आहे का? माझं नाव अण्णाराव भीमराव लांबजणे। आमच्याकडे भरपूर तकलीफ फुल्या लाईटचं नियोजन नाही। परत जे नेताजी कवठे साहेब जे निर्णय घेतले ते त्यांच्या आम्ही खंबीरपणाने पाठीशी आहे आणि आम्हाला अत्यंत गरजेचे लाईटीचं महत्त्व आहे। आमच्या सुपतगाव गावात सध्या राखेल, आता सध्या भारतातलंच गेले। दिवा लावायला चिमणी लावामधून उजेड नाही। रात्री 6ला लाईट गेली की रात्री 10ला येते। ती कधी स्वयंपाक करावं, जेवावं कवा, लेकरवाळाचं काय करायचं। पहाटे 4ला गेली की सकाळी 10ला येते। म्हणजे स्वयंपाकाच्या टायमाला बाया काम धंदे करायच्या टायमाला लाईटच राहत नाही। तर दौसा मुल्ला येनेगूर गेल्या वर्षी 2दा DP जळाली होती, गहू बिहू सगळं वाळून गेलं। 2 महिने मिळाली। ह्या वर्षी 8 दिवस झाले DP जळाली ती, आज आणून बसविलेत। ऐकून घ्या, कसं आहे की ज्यावेळी आपण लाईनवरती काम करत असतो त्यावेळी बऱ्याच ठिकाणी काही लोकांकडून त्या ठिकाणी अडथळा निर्माण केला जातो की त्यांच्या रस्त्यामध्ये किंवा शेतामध्ये जे पोल येतात, मग ते अडथळे आपल्याच ग्रामस्थांच्या नेताजींच्या माध्यमातून आम्ही मिटवले। त्याच्यामुळे तो विलंब होत गेलेला आहे। परंतु आज तुम्हाला ठरल्याप्रमाणे आम्ही आज पॉवर ट्रान्सफॉर्मर चालू करत आहे आणि लाईन्स देखील पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये चालू करत आहोत। कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना विद्युत आपण पुरवठा करू शकत नाही। याच्याकरता आपण ज्या मागे जो लोड डेटा जो घेतला होता त्याच्यावर आपल्याला 5 10 करण्यासाठी आपले मंजूर झालं होतं आणि इलेक्ट्रोपाथ कंपनीवर मी आलो होतं। थोडासा कंपनीकडनं डिले झाला आणि पॉवर ट्रान्सफॉर्मरचं कसं आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं टेक्निकल बाबीमुळे थोडं अडचण येते। त्यामुळे देश विश्वगुरू बनत आहे असं प्रधानमंत्री नेहमी म्हणतात। हे बघ, तुम्हाला आता मी सांगतोय, आता तुम्हाला तुम्हाला मी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना जर विद्युत पुरवठा होत नसेल, रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त करतोय। हे बघा, आता कित्येक महिन्यापासून ही प्रथा आहे। तुम्हाला आता मध्यंतरीच्या काळामध्ये आम्हाला दिवसा कसा विद्युत पुरवठा करताय, एक आपल्याला दिवसा शेतकऱ्यांना कसा विद्युत पुरवठा करताय याचा आराखडा मी ऑलरेडी मागच्या 8 दिवसापूर्वी सबमिट केलेला मोठ्याला, आणि त्याच्यानुसार आपल्या बऱ्याच ठिकाणी आपली कामं सुद्धा मंजूर झालेली आहेत। आणि आता आमचा प्रयत्न आहे, आता इथे भविष्यामध्ये इथे 3 MWचं सोलर जनरेशन येणार आहे इथे। म्हणजे हे तुमचं
+3 म्हणजे 18 MW तुमचा लोड इथं राहणार आहे. म्हणजे पुन्हा एक आश्वासन. नाही ते सँक्शन आहे, ते सोलारचं आहे, सोलारचं त्याचं मंजूर आहे. त्यांनी जागा सुद्धा घेतलेली त्यांनी 12 एकर. ते प्रायव्हेट कंपनीचं आपलं सोलार टाकणार आहे आणि त्याचं ते काम त्याचं मंजूर झालेलं आहे. तो आता काम करेल. पण आता सध्या आपल्याकडे 20 MWचं सध्या आहेच आपल्याकडे इथे सध्या परिस्थितीमध्ये सध्या आता जे काही शेतकरी इथं आलेले आहेत हां. त्यांचं समाधान कसं करणार? आता जो आता 10 MVचा ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या आम्ही आता एक दिवसाला आम्ही घेऊ, त्याचा एक फिडर आम्ही जो आहे त्याच्यावर आम्ही त्याच्या डायव्हर्ट करतो त्या याच्यावर. म्हणजे कमीत कमी जो आता 5च्या याच्याऐवजी आता याची डबल कॅपॅसिटी झाली आहे आणि आपण एक फिडर त्याच्यावर घेऊ. त्यांना दिवसा आपण किती त्याचा लोड चाललाय एक्झॅक्टली तो आपल्याला कळेल ना. उपाययोजना बोललेत ना सर, बाबासाहेब स्वतः सांगतात काहीतरी उपाय तिने सांगतात. नाही तो विषय पर्याय पण देऊ लागला तरी पर्याय हा फिडर आपला जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आपण एक फिडर आपण याच्यावर घेणार आहे आपण 10 MW. 48 तास लागेल. 48 तासामध्ये जर नाही झालं तर हे शेतकरी जे संतप्त जमा आहे हे काय करेल सर? यांनी काय कराल? यांच्याकडे दुसरं काय पर्याय का? हे बघा आम्ही आमच्या लेवलने आम्ही तुम्हाला सांगितलंय. आम्हाला तुम्ही बोललात 48 तासाचं. 48 तास आम्ही एक फिडर घेतोय ना त्याच्यावर. काय म्हणता शेतकरी बांधवांना तिने 48 तास एक अल्टिमेटम मागितले. तुमचं काय मध्ये जर नाही झालं तर शेतकरी उग्र आंदोलन करतील याची साहेबांनी दक्षता घ्यावी किंवा विद्युत मंडळाने दक्षता घ्यावी ही आमची नम्र विनंती शेतकऱ्यातर्फे. गेल्या वेळेस काय म्हणलं तो 31 जानेवारी पर्यंत चालू करू म्हणलं होतं तुम्ही. आज 2 जानेवारी आले अजून चालू नाही. मग त्याचं संताप किती दिवस? 1 वर्षात बी चालू होऊ शकलं नाही. तुमच्या तोंड नाही केलं आम्ही सर, तुमच्या तोंड नाही केलं. तुम्हीच उत्तर दिलं आम्हाला. कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांच्या मीटिंग मध्ये आमदार खासदार सगळे असताना तुम्ही दिलतो आम्हाला अल्टिमेटम 31 जानेवारीला देतो. मी नेताजी कवठे राहणार नळवडी. मी 2021 पासून ह्या सबस्टेशनसाठी पाठपुरावा करतो 10च्या ट्रान्सफॉर्मसाठी. मी अधूनमधून मी प्रयत्न केलं, आत्मधनाच्या नोटिसा दिल्या. मी उपोषणाला बसणार होतो 8 फेब्रुवारीला. तेव्हा आत्मधन मला 2 महिने ट्रान्सफॉर्म बसवतो म्हणून मला इथून उठवलं. पुन्हा 17 सप्टेंबरला मी परत आत्मधन होतं माझं. 2 महिन्यात करतो म्हणून उठवले. परत मी सगळे शेतकरी घेऊन कलेक्टर साहेबाकडे ईशी साहेबाकडे सगळ्याकडे दौंडी हलगी आंदोलन केलं. तरी त्यांनी म्हणले मला 8 दिवसात करतो म्हणले होते. माझं तारीख आज 15 दिवसाची. नव्या वर्षी मी आत्मधन करणार आहे असं मी शासनाला सगळ्याला कळविलंय. मुख्यमंत्र्याला कळविलंय, कलेक्टरला कळविलंय, पोलिसला कळविलंय. तरी आता काय झालंय, ही आडे साहेब नावाचे अधिकारी आहेत. ईशी साहेब कलेक्टर लेवलचा माणूस आहे. हा माणूस 3 दिवस इथं बसून आहे आणि कंपनी एवढी खराब मिळाली आहे. ती कंपनी काम करत नाही. ह्यांनी दुसऱ्या कंपनीची 4 टीम आणली तिथं कामाला. त्याच्यामुळं आणि ही बीडचा संभाजी गीते आहे, ही वाल्मिक कराडची अवलाद आहे. शेतकऱ्याचा रक्त पेतो. यानं 6 सबस्टेशन घेतलाय आणि हा माणूस एवढा त्रास देतोय. आणि याच्यानंतर माझं पत्रकार साहेब, याच्यानंतर माझं सालेगावला 10 तारखेला शेतकऱ्यांनी मला बोलवलंय. 31 मार्च माझी डेडलाईन आहे. सालेगावमध्ये सुद्धा मी आत्मधन करणार. इथलं न झालं माझं हेच आहे. 15 दिवसाची मुदत देणार मी. 15व्या दिवशी मी परत आत्मधन करणार.